Problem 1. In quadrilateral IJKL, side IJ parallel to side KL. Angle I is equal to 108 degree and angle K is equal to 53 degree. Then find the measure of angle J and angle L. तर आपल्याला क्वाड्रिलॅटरल दिला आहे ज्याची साइड IJ पॅरलल टू KL. IJ KL क्वाड्रिलॅटरल दिला आहे आणि याची IJ साइड आहे ती KL ला कशी आहे पॅरलल. आणि ज्या क्वाड्रिलॅटरलची वन पेअर पॅरलल असते त्याला आपण काय म्हणतो ट्रॅपेझियम म्हणतो. त्याच्यानंतर अँगल I जो आहे तो 108 डिग्रीचा दिला आहे 108 डिग्री आणि K आपल्याला दिला आहे 53 डिग्री. अँड फाइंड द मेजर ऑफ अँगल J अँड अँगल L. तर आता बघा इथे ही पॅरलल लाईन आहे आणि याची IL काय आहे ट्रान्सव्हर्सल. तर हे कोणते अँगल झाले इंटेरियर अँगल. आणि लाईन पॅरलल असेल तर इंटेरियर अँगल कसे असतात सप्लिमेंटरी. म्हणजे अँगल I आणि L ची सम किती होऊन जाईल 180 आणि याच्यावरून आपल्याला L चं मेजर काढता येईल. तर काय लिहावं लागेल IJ पॅरलल टू KL. IJ आणि KL या लाइन्स कशा आहे पॅरलल अँड देअर ट्रान्सव्हर्सल IL. ठीक आहे. मग हे इंटेरियर अँगल झाले. इंटेरियर अँगल कसे असतात सप्लिमेंटरी. म्हणजे अँगल I प्लस L अँगल I प्लस अँगल L इज इक्वल टू 180 डिग्री. आणि आयचं मेजर आहे 108 डिग्री प्लस अँगल L इज इक्वल टू 180. तर अँगल L इज इक्वल टू लेफ्टचा नंबर राईटला नेला तर त्याची साईन काय होईल चेंज होईल. तर प्लस आहे तर मायनस होईल. म्हणजे 180 डिग्री मायनस 108 डिग्री. तर अँगल L इज इक्वल टू काय होईल 10 मायनस 8 किती होऊन जाईल 2 कॅरी 1 8 मायनस 1 7 72 डिग्री. तर अँगल L आणि 1 मायनस 1 0 होऊन जाईल. तर आपल्याला अँगल Lचं मेजर किती मिळून जाईल 72 डिग्री. आता आपल्याला अँगल Jचं मेजर काढायचं आहे. इथे पण IJ आणि KL काय आहे पॅरलल लाईन्स आहे आणि याची ही ट्रान्सव्हर्सल. म्हणजे हे I आणि K कोणते अँगल झाले इंटेरियर अँगल. आणि इंटेरियर अँगल कसे असतात सप्लिमेंटरी असतात. इंटेरियर अँगल्स. आता इथे काय लिहावं लागेल IJ पॅरलल टू KL. IJ पॅरलल टू साइड KL and their transversal JK. आता अँगल J आणि K कोणते अँगल झाले इंटेरियर अँगल. आणि इंटेरियर अँगल लाईन जर पॅरलल असेल तर सप्लिमेंटरी असतात. तर अँगल J प्लस अँगल K इज इक्वल टू 180. अँगल J प्लस अँगल K इज इक्वल टू 180. का बरं इंटेरियर अँगल्स. ठीक आहे. तर अँगल J आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अँगल J फाइंड आउट करायचा आहे आणि K किती दिला आहे आपल्याला 53 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल J इज इक्वल टू काय होईल लेफ्टचा नंबर राईटला न्यावं लागेल. तर त्याच्यासाठी
त्याची साईन काय होऊन जाईल, चेंज होऊन जाईल. म्हणजे 180 डिग्री मायनस 53 राईट हँडला जाईल तर याची साईन जी आहे प्लस आहे ते इकडे मायनस होऊन जाईल 53 डिग्री. आता आपल्याला याचं काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन. अँगल जे इज इक्वल टू 10 मायनस 3 किती होऊन जाईल, 7 कॅरी 1 6, 8 मायनस 6 किती होऊन जाईल, 2 आणि हा 127 डिग्री. आणि हेच आपल्याला फाइंड करायचं होतं. प्रॉब्लेम 2. इन क्वाड्रिलॅटरल ABCD, साइड BC parallel to side AD, side AB congruent to side DC, if angle A is equal to 72 degree, then find the measure of angle B and angle D. तर आपल्याला ABCD क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे ज्याच्या साइड AB आणि AD कशा आहे, पॅरलल आहे. आपल्याला क्वाड्रिलॅटरल ABCD आणि त्याच्या साइड BC आणि AD, BC आणि AD पॅरलल दिलेल्या आहे आणि AB आणि DC कॉन्ग्रुएंट दिलेले आहे. AB आणि DC कॉन्ग्रुएंट दिलेले आहे. आणि त्याच्यानंतर अँगल A 72 डिग्रीचा दिला आहे. अँगल A 72 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल B अँड D. B आणि Dचं मेजर आपल्याला काढायचं आहे. तर आता बघा या दोन BC आणि AD काय आहे, पॅरलल लाईन आहे. याची ही काय झाली, ट्रान्सवर्सल. AB काय होईल, ट्रान्सवर्सल. तर अँगल A आणि B काय होईल, इंटेरियर अँगल होईल. आणि इंटेरियर अँगल कसे असतात, लाईन पॅरलल असेल तर सप्लिमेंटरी. तर A आणि Dची सम किती होऊन जाईल, A आणि Bची 180. आणि आपल्याला Bचं मेजर काढता येईल. मग काय लिहावं लागेल, BC parallel to side AD and their transversal कोणती होऊन जाईल, AB. मग A आणि B कोणते अँगल झाले, इंटेरियर अँगल. आणि लाईन पॅरलल आहे तर इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी होईल. म्हणजे यांची सम 180. म्हणजे अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री इंटेरियर अँगल्स. आता A आपल्याला दिलेला आहे 72 डिग्री प्लस अँगल B आपल्याला फाइंड आउट करायचा आहे इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल Bचं मेजर काढायचं आहे तर 72ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन काय होईल, चेंज होईल. प्लस आहे तर मायनस होईल. तर अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 72 डिग्री. तर अँगल B इज इक्वल टू 10 मायनस 2 किती होऊन जाईल, 8 कॅरी 1, 8 मायनस 8 0 म्हणजे आणि हे 108 डिग्री. तर अँगल Bचं मेजर किती आलं, 108 डिग्री. आणि आता आपल्याला काढायचा आहे अँगल D. आता अँगल Dचं मेजर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथनं B पासनं ADवर परपेंडिक्युलर टाकावं लागेल, C पासनं ADवर परपेंडिक्युलर टाकावं लागेल. आणि हे जे दोन ट्रँगल आपल्याला मिळेल त्याला आपण जर कॉन्ग्रुएंट दाखवले तर करस्पॉन्डिंग एलिमेंट कॉन्ग्रुएंट होईल. आणि अँगल A 72चा आहे तर D पण 72चा होईल. तर काय करावं लागेल आपल्याला, इथे B पासून ADवर परपेंडिक्युलर टाकावं लागेल. ठीक आहे. तर BM परपेंडिक्युलर टू AD आणि इथे CN परपेंडिक्युलर टू AD. मग आता लिहावं लागेल, ड्रॉ BM परपेंडिक्युलर टू AD and CN perpendicular to AD.
तर आता आपण BM परपेंडिक्युलर टाकला ADवर, CN परपेंडिक्युलर टाकला ADवर आणि AMND हे काय आहे, कोलिनियर पॉईंट आहे. AMN आणि D हे काय आहे, कोलिनियर पॉईंट. आता आपल्याला काय करावं लागेल, AMB आणि DNC हे दोन ट्रायंगल कसे दाखवावं लागेल, कॉन्ग्रुअंट. आणि हे जर कॉन्ग्रुअंट झाले तर A आणि D याचे काय होईल, करस्पॉन्डिंग अँगल्स होईल. आणि ट्रायंगल कॉन्ग्रुअंट झाले तर करस्पॉन्डिंग अँगल कसे होऊन जाईल, कॉन्ग्रुअंट. तर इन ट्रायंगल AMB अँड DNC, इन ट्रायंगल AMB, इन ट्रायंगल AMB and triangle DNC. आता बघा, इन ट्रायंगल AMB and DNC. तर बघा, परपेंडिक्युलर टाकला तर हे अँगल कितीचे झाले, 90 डिग्री. तर AMB कॉन्ग्रुअंट टू DNC 90 डिग्री. अँगल AMB कॉन्ग्रुअंट टू अँगल DNC कितीचे होईल, 90 डिग्रीचे होऊन जाईल. आणि सेकंड आपल्याला गिवन दिलेला आहे, काय दिला आहे, AB कॉन्ग्रुअंट टू DC, AB कॉन्ग्रुअंट टू DC. AB कॉन्ग्रुअंट टू DC, साइड DC हे आपल्याला काय दिलेलं आहे, गिवन दिलेलं आहे. आणि थर्ड म्हणजे आपण काय काढलं, BM परपेंडिक्युलर टू CN. तर या पॅरलल लाईन्स आहे, पॅरलल लाईन्सवर परपेंडिक्युलर टाकले आहे तर याची लेंथ कशी होऊन जाईल, इक्वल होऊन जाईल. म्हणजे BM कॉन्ग्रुअंट टू CN, BM कॉन्ग्रुअंट टू CN, BM कॉन्ग्रुअंट टू CN. BM कॉन्ग्रुअंट टू CN. आता बघा, AMB आणि DNC मध्ये राईट अँगल ट्रायंगल्स आहे आणि हायपोटेनियस आणि वन साईड दुसऱ्या राईट अँगल ट्रायंगलच्या हायपोटेनियस आणि वन साईडशी कशी आहे, कॉन्ग्रुअंट. देअरफॉर these two triangles are congruent by hypotenuse side test. Therefore triangle AMB congruent to triangle DNC by hypotenuse side test. आणि हेच ट्रायंगल जेव्हा कॉन्ग्रुअंट झाले तर याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट काय होईल, ॲटोमॅटिकली कॉन्ग्रुअंट होऊन जाईल. म्हणून काय होईल, अँगल A आणि D कसे होऊन जाईल, कॉन्ग्रुअंट. तर A आपल्याला 72चा दिला आहे तर D कितीचा होईल, 72. म्हणजे काय लिहावं लागेल, अँगल A कॉन्ग्रुअंट टू अँगल D. रिझन CACT, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रायंगल. आणि A आपल्याला कितीचा दिला आहे, 72. तर D कितीचा होईल, म्हणजे अँगल A इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू 72 डिग्री. आणि आपल्याला अँगल Dचं मेजर फाइंड आउट करायचं होतं, ते किती आलं, 72 डिग्री. प्रॉब्लेम 3. इन क्वाड्रिलॅटरल ABCD साइड BC लेस दॅन साइड AD, BC लेस दॅन साइड AD, साइड BC पॅरलल टू साइड AD, साइड BC पॅरलल टू साइड AD, and if side BA congruent to side CD, BA congruent to side CD, then prove that angle ABC congruent to angle DCB. अँगल ABC कॉन्ग्रुअंट टू अँगल DCB. म्हणजे आपल्याला अँगल B आणि अँगल C कसे दाखवायचे आहे, कॉन्ग्रुअंट. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले आपल्याला पॉईंट B पासनं AD वर परपेंडिक्युलर टाकावं लागेल आणि C पासनं
पण ADवर परपेंडिक्युलर टाकावं लागेल. म्हणजे आपल्याला इथे 2 ट्रायंगल मिळेल आणि हे जर 2 ट्रायंगल आपण कोणत्या तरी टेस्टनी कॉन्ग्रुअंट दाखवले तर त्याचे रिमेनिंग एलिमेंट आपल्याला ॲटोमॅटिकली कॉन्ग्रुअंट दाखवता येईल आणि अँगल A आणि D कॉन्ग्रुअंट दाखवता येईल. तर अँगल A आणि D कॉन्ग्रुअंट झाल्यानंतर आपल्याला या पॅरलल लाईन दिल्या आहे आणि याच्या ट्रान्सव्हर्सल दिलेल्या आहे. तर हे इंटेरियर अँगल कसे होतील, सप्लिमेंटरी होतील आणि याच्यावरनं आपल्याला अँगल B आणि C कॉन्ग्रुअंट दाखवता येईल. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, परपेंडिक्युलर टाकावं लागेल. तर सगळ्यात पहिले आपण टाकू BM परपेंडिक्युलर टू AD आणि CN परपेंडिक्युलर टू AD. तर सगळ्यात पहिले आपल्याला ड्रॉ करावं लागेल. ड्रॉ BM perpendicular to AD and CN perpendicular to AD. आता परपेंडिक्युलर टाकले तर काय झालं, AM and D कसे झाले, कोलिनियर. पॉईंट्स A, M and D कोलिनियर. आता आपल्याला हे 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट दाखवावं लागेल. कोणते, AMB आणि DNC. तर इन ट्रायंगल AMB and ट्रायंगल DNC. आता परपेंडिक्युलर टाकला तर हा अँगल कितीचा झाला, 90चा आणि इकडला पण हा 90चा. म्हणजे हे 2 अँगल कसे झाले, कॉन्ग्रुअंट. तर अँगल AMB कॉन्ग्रुअंट टू अँगल DNC कितीचे झाले, 90 डिग्री. त्याच्यानंतर आपल्याला साईड BA आणि CD कशी दिली आहे, कॉन्ग्रुअंट दिली आहे, गिव्हन दिली आहे. म्हणजे BA कॉन्ग्रुअंट टू CD. या साईड कॉन्ग्रुअंट दिले आहे, ह्या काय दिले आहे, गिव्हन. त्याच्यानंतर बघा आपण इथे पॅरलल लाईनवर परपेंडिक्युलर टाकले आहे. तर पॅरलल लाईनवर परपेंडिक्युलर टाकले तर ते कसे असतात, कॉन्ग्रुअंट. म्हणजे काय होईल, BM कॉन्ग्रुअंट टू CN. BM कॉन्ग्रुअंट टू CN. आता बघा इथे AMB काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याची हायपोटेनियस आणि वन साईड दुसऱ्या राईट अँगल ट्रायंगलच्या हायपोटेनियस आणि वन साईडची कशी आहे, कॉन्ग्रुअंट आहे. म्हणून हे जे 2 ट्रायंगल्स आहे कोणते, हायपोटेनियस साईड टेस्टी कसे होईल, कॉन्ग्रुअंट होईल. देअरफॉर ट्रायंगल AMB कॉन्ग्रुअंट टू ट्रायंगल DNC कोणत्या टेस्टनी होईल, हायपोटेनियस साईड टेस्ट. आता 2 ट्रायंगल कॉन्ग्रुअंट झाले तर याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट ॲटोमॅटिकली कॉन्ग्रुअंट होईल. म्हणजे अँगल Aचा करस्पॉन्डिंग अँगल D, तर हे कसे होईल, कॉन्ग्रुअंट. म्हणजे अँगल A कॉन्ग्रुअंट टू अँगल D. अँगल A कॉन्ग्रुअंट टू अँगल D. याला नंबर 1 देऊ. रिझन CACT, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुअंट ट्रायंगल. आणि आता आपल्याला बघा अँगल B आणि C कॉन्ग्रुअंट दाखवायचे आहे. तर आता बघा या काय आहे, BC आणि AD काय आहे, पॅरलल लाईन. त्याची ट्रान्सव्हर्सल काय आहे, AB. तर A आणि B कोणते अँगल्स होईल, इंटेरियर अँगल होईल. आणि इंटेरियर अँगल कसे राहील, लाईन पॅरलल आहे तर सप्लिमेंटरी. तर याची सम किती होऊन जाईल, 180. आणि इथे पण तेच होईल. BC आणि AD या पॅरलल लाईन आहे, CD याची ट्रान्सव्हर्सल. तर हे सुद्धा इंटेरियर अँगल आहे आणि हे पण कसे होऊन जाईल, सप्लिमेंटरी. तर आता आपण काय म्हणू शकतो, BC आणि AD कशी आहे, पॅरलल. BC पॅरलल टू AD आणि याची
ए बी काय आहे ट्रान्सव्हर्सल, तर ए आणि बी हे कोणते झाले इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी, तर यांची सम होईल 180. अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. इंटेरियर अँगल, इंटेरियर अँगल्स, याला इक्वेशन 2 देऊन देऊ. आणि तसंच इथे बी सी आणि ए डी पॅरलल आहे, याची ही ट्रान्सव्हर्सल झाली, तर डी आणि सी कोणते अँगल होईल इंटेरियर अँगल, आणि हे सुद्धा लाईन पॅरलल आहे तर सप्लिमेंटरी होईल. तर अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल अँगल डी प्लस सी इज इक्वल टू 180. अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. हे झाले 3 इंटेरियर अँगल्स. आता बघा सेकंड आणि थर्ड इक्वेशनमध्ये राईट हँड साईड कशा आहे इक्वल आहे, म्हणजे लेफ्ट हँड साईड कशा होऊन जाईल इक्वल होऊन जाईल. तर फ्रॉम 2 and 3 काय होईल राईट हँड साईड इक्वल आहे तर लेफ्ट हँड साईड इक्वल होऊन जाईल. म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू अँगल डी प्लस अँगल सी. आता बघा इक्वेशन 1मध्ये आपण ए आणि डी कसं दाखवलेलं आहे कॉन्ग्रुअंट दाखवलेलं आहे. तर मग आपण अँगल एच्या जागेवर अँगल डी लिहू शकतो. म्हणजे अँगल एच्या जागेवर काय लिहू शकतो डी प्लस अँगल बी इज इक्वल टू अँगल डी प्लस अँगल सी. आता बघा अँगल डी आणि अँगल डी काय होईल, या अँगल डीला लेफ्ट हँड साईडला आणलं तर मायनस होऊन साईन चेंज होईल आणि कॅन्सल होईल. तर आपण जागेवरच कॅन्सल करून घेऊ. अँगल डी डी काय होऊन जाईल कॅन्सल. म्हणजे आपल्याला काय मिळालं अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. आपण बी आणि सी अँगल कसे दाखवले बी आणि सी अँगल कसे दाखवले इक्वल दाखवले, म्हणजे कॉन्ग्रुअंट झाले. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. तर अँगल बीला आपण काय म्हणू शकतो अँगल ए बी सी कॉन्ग्रुअंट टू अँगल डी सी बी. अँगल ए बी सी कॉन्ग्रुअंट टू अँगल ए बी सी कॉन्ग्रुअंट टू अँगल डी सी बी. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं.